या नोटबंदी निर्णयानंतर औरंगाबादमध्ये अजूनही एटीएम सेवा बंद असल्यामुळे बँक बाहेरची गर्दी काही केल्या कमी होत नाहीये। रांगेमध्ये उभे राहून लोक आता वैतागलेले आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। रविवार म्हणजे एरवी आरामाचा दिवस, मात्र याच रविवारी औरंगाबादच्या लोकांना काम लागलंय आणि हे काम म्हणजे बँकेच्या बाहेर रांगांमध्ये उभं राहणं। सकाळपासून ही लोक अशी रांगेत उभी आहे त्यांच्या नंबरच्या प्रतीक्षेत, कधी त्यांचा नंबर येणार आणि कधी त्यांचा पैसा मिळणार। खरं तर यातील खूप कमी लोक हे नोटा बदलण्यासाठी आले आहेत, मात्र जास्तीत जास्त लोक बँकेमधनं पैसे विड्रॉल करण्यासाठी आले आहेत, कारण की औरंगाबादमध्ये अजूनही एटीएम पूर्णपणे बंद आहेत। फक्त 2 ते 3% एटीएम सुरू आहेत। या परिस्थितीत लोकांना बँकांबाहेर उभं राहण्याशिवाय कुठलाही पर्याय उपलब्ध नाही। हा जो निर्णय घेतलाय खरं तर लोकांना त्रास होताना पाहायला मिळतोय। काय वाटतं तुम्हाला या निर्णयाबाबत? नाही, अगोदर यांचं नियोजन झालेलं पाहिजे होतं अगोदर, पण नियोजन वगैरे काहीच केलेलं नाही त्यांनी, एकदम अचानकच हे केलेलं आहे। पण याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय। सर्वसामान्यांना याचा त्रास होतो, काय सांगाल? त्रासच होतो सर, सर्वसामान्य काय सांगणार? सर्वसामान्यांना त्रास होतोय। कुठलेही मॅनेजमेंट नाहीये, कारण इथं नोटा जेव्हा बंद करायच्या त्याच्या अगोदर त्यांनी काहीतरी मॅनेजमेंट करायला पाहिजे होती। बँकेमध्ये पैसा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता, त्याच्यानंतर हा निर्णय घ्यायला पाहिजे होता। आणि इथं ह्या लाईनीमध्ये कोणताही मोठा व्यक्ती दिसत नाही आम्हाला, आम्ही सगळे सर्वसामान्यच या लाईनमध्ये उभा आहे। सामान्य माणसाला त्रास दिला हे फार वाईट केलं। काळा धंदा आहे का त्याच्यात? कोणीतरी जागतं का याच्यामध्ये? मोठा माणूस आहे कोणी? सगळे कोणी फक्त हे सामान्य माणसं आहे, जे आज हातावरचे ज्या कमवून खात आहेत असेच लोक आहे फक्त याच्यात। खरं तर एटीएम सुरू झाले असता तर लोकांचा हा त्रास कमी झाला असता, मात्र एटीएम बंद असल्याने सलग 4थ्या दिवशी लोकांना बँकाबाहेर अशा रांगा लावाव्या लागतात। लोक आता वैतागले आहेत, चिडले आहेत। तरी सुद्धा निर्णय चांगला असला तरी सरकारचं नियोजन नाही आणि त्यामुळे त्रास होत असल्याचं सांगताय। आता सरकार कशा पद्धतीने नियोजन करते आणि कशा पद्धतीनं लोकांना पैसे उपलब्ध करून देते यावरच लोकांचा हा राग, ही चीड अवलंबून असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।